आई विशाखा मॅम आल्या. कशी आहेस मग? एकदम ठीक. कशी आहे? मस्त. तू कशी? छान. अगं असू देत असू देत. या ना. अरे सुखी या ना, या या उभे का या. काय विशाखा आज एकदम सहकुटुंब सहपरिवार. हो मग भेटायला आले तुम्हाला सगळ्यांना. बसा बसा. अरे तुम्ही दोघं तिथे काय उभे आहात? ठेवा ना हे सगळं इथे. अगं बाई, एवढं सगळं. ठेव इकडे. बापरे बापरे विशाखा, काय ग. मंगल, अगं हिच्या मुलांनी एवढं मोठं बिझनेस व्हेंचर सुरू केलंय, मग मी थोडं कौतुक नको करायला? हो. काय आकाश, आज निवांत दिसतोय, जायचं नाही वाटतं? नाही ग मावशी, बस निघता निघता जरा कामं आटवायची होती. बर बर. कॉंग्रॅच्युलेशन्स, मोठं बिझनेस व्हेंचर सुरू केलंयस ना? अगं मावशी, आत्ता तर जागा घेतलीये, त्याला सेट व्हायला थोडा वेळ लागेल. होईल रे ते. वसुंधरा, अरे बापरे, अरे वा 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 वा, काय भालेकर, कसे आहात? हो, मी एकदम मस्त. काय म्हणताय? नाही असं काही महत्वाचं अहो काही नाही, काय बरंच काही म्हणायचंय म्हणूनच आलीये. माधव दादा, मला तुमच्याशी आणि जयूशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. तू फोनवर पण काही सांगितलं नाहीस, आता तरी सांगणार आहेस का? अगं सांगते ना, पण मला आधी सांग, आमचे अखिलराव कुठे आहेत? अगं गोरात पडला असेल त्याच्या रूम मध्ये. बरं ठीक आहे, पण बोलव तरी त्याला. नाही हे बघ, कसं आहे ना, त्यांनी इथे असणं फार गरजेचं आहे. का म्हणजे अखिलचं काय संबंध? सांगते, सगळं सांगते मी, पण आधी बोलवतो त्याला. बरं अदिती, जरा अखिलला बोलू ना. हो. माझी तनया यापेक्षा खूप वेगळी आहे. ज्या घरामध्ये जाईल ना, त्या घरामध्ये भरभराटच घेऊन जाईल. एक मिनिट. हे बघा जयश्रीताई, मला तरी असं वाटतं की कुठलीही गोष्ट घाईघाईत ठरवण्यापेक्षा तुम्ही आधी थोडासा विचार करा आणि मग निर्णय घ्या. गरज नाही. माझा निर्णय झालाय आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही. तेव्हा या विषयावरची चर्चा आपण इथेच थांबूया. आणि हो विशाखा, या ढेगभर मिठाईसाठी माझा मुलगा विकावा एवढी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. इथे तुझा मुलगा विकत घ्यायला आले नव्हते मी जयू, तर सोयरीक जोडायला आले होते. आणि काय म्हणालीस तू? संस्कार. संस्कारांबद्दल खूप बोललीस ना? मग माझ्या मुलीबद्दल वाटेल ते बोलताना कुठे गेले तुझे हे संस्कार? पण मम्मा, तनया, आपल्याला उत्तर मिळालंय. आता इथे ना एक सेकंद सुद्धा उभं राहायची इच्छा नाहीये माझी. चल मम्मा, चल तनया, चला. आणि तुम्ही इथे काय उभे राहिलायत? हे सामान घ्या आणि चला बाहेर. उचला हे सगळं. चल तनया, तनया चल चल. अंगठी राहिली ग. चल.
तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? नाही बोला, काय दूषणं द्यायची असतील ते देऊन टाका. नाही, दूषणं नाही देत ग, ते तुझं काम आहे. पण आज जे वागलीस ना ते बरोबर नव्हतं. काय चुकीचं वागले मी? तुम्हाला ती तनया सून म्हणून हवी की काय या घरात? अगं जयश्री, ती तनया आपल्या समोर लहानाची मोठी झाली. नाही, मला मान्य आहे की त्यांच्या घरच्या पद्धती, त्यांची राहणीमान आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे. पण आता विशाखाच्या मनात एखादा विचार आला, तिने आपल्यापाशी बोलून दाखवला. काय चुकलं तिचं? हा असा विचार तिच्या मनात आला तरी कसा? माझा मुलगा काय रस्त्यावर पडलाय कोणाच्याही गळ्यात बांधायला? अगं पण लग्न का करायचंय, कुणाशी करायचंय, मुळात लग्न करायचंय की नाही हे लग्न करणाऱ्यांना नको का ठरवायला? म्हणजे कुणी? अखिलनी? हं? त्याला काय कळतंय? आणि हे बघा, एक सांगून ठेवते तुम्हाला, अखिलच्या बाबतीत मी मला हवी तशीच सून या घरात आणणार आहे. विषय संपला. नाही कर, सारखी तुझीच मनमानी कर. पण तुझ्या या तिरसट वागण्यामुळे ना एका चांगल्या कुटुंबाशी आपले संबंध बिघडलेत, हे लक्षात ठेव. खरंच प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला माझी चूक कशी दिसते तेच कळत नाही मला. नाही आई, मला बाबांचं पटतंय. तुला जरी नकार द्यायचा होता तरी तो शांतपणे देता आला असता. विशाखा मावशी, तनया या सगळ्यांचा अपमान करून काय मिळालं तुला? मग काय करणार आहात आता तुम्ही?